नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 1 डिसेंबरला आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे। 1 डिसेंबर 2024चा विचार करता आपल्याला येत्या 30 दिवसांमध्ये कशा पद्धतीने गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे बघा। आता रिसेंटली मी 2-3 विद्यार्थ्यांना पण भेटलो, त्या विद्यार्थ्यांची ज्यावेळेस चर्चा झाली, मग काही विद्यार्थ्यांचं असं आहे की ते ऑलरेडी 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून प्रिपेअर करताय आणि तिथं प्रिलिम्सला प्रॉब्लेम येतो आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचा इशू असा आहे की आता हे मध्ये शेड्यूल जे होतं सगळं की पोस्टपॉन्ड होत गेलं, त्याच्यामुळे त्यांची जी लिंक होती किंवा जो ओव्हरऑल टेम्पो होता बघा अभ्यासाचा तो गडबडला सगळा। मग ह्या केसमध्ये आता या 30 दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे ना, या लेक्चरमध्ये एक तर प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे तो असणार आहे बघा, की प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हे शेवटचे 30 दिवस जे आहेत ते क्रुशियल आहे आपल्यासाठी। सो दिवाळीसाठीचे 2-3 दिवस तुम्ही एन्जॉय करू शकता, त्यात काय वाद नाही आहे बघा, की एकदम पुस्तक असं काही नसतं, शेवटी आपण ह्युमन बिंग आहोत। सो दिवाळीचे 2-3 दिवस तुम्ही एन्जॉय केलं, त्याच्यानंतरचा जो काही सिनारिओ असणार आहे तर तिच्यामध्ये किमान कुठल्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, किंवा आधी ज्या गोष्टी केलेल्या होत्या तिच्यातल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एकदा परत व्हिजिट केल्या पाहिजे, रिव्हिजिट करणं त्याला जे आहे, रिव्हिजन कशावर गेलं पाहिजे। सो यासंबंधी आपण बोलणार आहोत। तो सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बघा, आपल्याला जे 2 पेपर आहे त्याच्यामध्ये GS आणि जे आहे CSAT। आता GS वर सगळं मेरिट आहे म्हटल्यानंतर इथं इनपुट आउटपुट रेशोचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की इनपुट आउटपुट रेशो प्रिलिम्स क्लिअर करायची, GS मध्ये स्कोर वाढवायचा आहे, तर तिथं फोकस जो आहे तर तो पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि करंट जे आहे। आता या जिओग्राफीमध्ये एन्व्हायरमेंटचा पण आस्पेक्ट याच्यामध्ये आहे। हे एन्व्हायरमेंटचे जे आहे बघा, तुम्ही जर माझ्याबरोबर करंट केला असेल आतापर्यंत तर तिच्यातून पण तुमचे एन्व्हायरमेंटचे प्रश्न सुटतील। सो तो एक एन्व्हायरमेंटचा इश्यू याच्यामध्ये येतो, 2-3 प्रश्न जे आहेत तिथं। बाकी हिस्ट्री आणि सायन्स जे आहे इथं बऱ्याचदा जे आहे इनपुट आउटपुट रेशो मिसमॅच होतो, त्याच्यामुळे हा शेवटचा जो आपला एक 30 डेजचा लॅप आहे याच्यामध्ये तुमचं रिव्हिजन जे आहे किंवा फोकस जो आहे तो इथं खूप प्रॉपरली झाला पाहिजे। पॉलिटीमध्ये पण जे लक्ष्मीकांतचं नवीन एडिशन आलेलं आहे त्याच्यात 12 चॅप्टर्स नवीन आहेत, त्याचे काही सेशन्स मी ऑलरेडी जे आहे तर ते यूट्यूबला घेतले होते। जे बाकीचे राहिलेले सेशन्स आहेत ते पण मी लवकर जे आहे तुम्हाला अपडेट करून दिली या मंथमध्ये, सो ते पण तिथं येऊन जातील बघा। सो आता हे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्टसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक 5 इयर्स PYQची सिरीज आहे की प्रश्न कसे विचारलेले आहेत, त्यांचे ट्रेंड कसे आहेत, कुठल्या गोष्टींवर हे वारंवार जे आहे रिव्हिजिट करतात, प्रश्न तिथं जास्तीचे कधी बनतात, कसे बनलेले आहेत, तर त्याचा ॲनालिसिस खूप प्रॉपर दिलेला आहे। तर ते प्रत्येकाने नीट बघा। ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं नसेल तर त्यांनी जे आहे तशा गोष्टी केल्या पाहिजे, किंवा याला पूरक असं जे आहे सिलेबस 40 नावाचं पुस्तक पण जे आहे तर ते आपण पब्लिश केलं आहे, तिच्यामध्ये सुद्धा सिलेबस डिकोड करून दिलेला आहे, तो इनडेप्थ डिकोड केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी त्याचे फीडबॅक दिलेले आहेत ते चॅनलवर पण आहेत, व्हिडिओजवर त्यांनी टाकले किंवा पर्सनली जे आहे ते महाराष्ट्रात सर्वदूर अवेलेबल आहे, तिथं तुम्ही बघू शकता, किंवा त्याची PDF जी आहे म्हणजे एक सॅम्पल PDF जी आहे ती आपल्या टेलिग्रामला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे। किंवा हिच्यामध्ये मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्ये की तुम्ही किमान हे बघा, तर त्याच्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत तर ते मी डिस्क्रिप्शन जे आहे आपलं तर तिच्यामध्ये पण देईल, आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टेलिग्रामला पण तुम्हाला अपलोड करून देईल बघा। सो सिम्पली जे आहे करंटसाठी 365ची सिरीज आपण जी आहे तर ती केलेली आहे। याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत यूट्यूबवर, याच्या नोट्सही अवेलेबल आहेत, ॲपवर अवेलेबल आहेत, ओके, सगळ्या दूर त्या दिलेल्या आहेत बघा। सो करंट संबंधी किमान जे आहे त्या नोट्स आणि जे आहे ते लेक्चर्स तुम्ही बघितले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला जे आहे क्विकली रिव्हिजन करता येईल, त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या डील करता येतील। हिस्ट्री आणि सायन्स याच्याकरता जे आहे म्हणजे ह्या सगळ्या विषयांसाठी पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी PYQची सिरीज जे आहे 1 डे रिव्हिजन सेशन बघा, तुम्हाला यूट्यूबवर सायन्सचं 1 डे रिव्हिजन सेशन जे आहे ते अवेलेबल आहे, जिओग्राफी 1 डे रिव्हिजन सेशन अवेलेबल आहे, आणि याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे तो म्हणजे CBB करंट बेस बेसिक, की ज्याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात, त्याचं पण 1 डे रिव्हिजन सेशन जे आहे ते यूट्यूबवर अवेलेबल आहे। सो CBBचं जे सेशन आहे बघा 1 डे रिव्हिजनमध्ये ते पण तुम्ही जे आहे खूप प्रॉपरली केलं पाहिजे। आता कसं असतं बघा की हे अपेक्षित आहे की आता 1 महिना आधी आपण गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वाचल्या असतील, जे काही रेफरन्स बुक किमान वाचले पाहिजेत तेही तुम्ही वाचलेले असतील, हे अपेक्षित आहे। आता याच्यामध्ये असे पण काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आतापर्यंत जे आहे राज्यसेवा तेवढीशी ताकदीने केली नव्हती, कंबाईन मी करत होतो, पण इकडं जे आहे आता राज्यसेवा 2024मध्ये वॅकन्सीज चांगल्या आहेत, पदं चांगली आहेत, मग त्याच्याकरता मला तिथं थोडंसं जे आहे काम करायचं आहे, असं ज्यावेळेस तुमच्या समोर असतं तर मग तिथेही आपण जे आहे एनर्जी टाकून गोष्टी डील करू शकतो। त्याच्याकरता कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो याच्यामध्ये आहे, आणि असं नाही आहे की थेरॉटिकल मी सांगितलं तर त्याचे लेक्चर्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत, तेवढे किमान तुम्हाला बघणं अपेक्षित आहे। बरं GS वर मेरिट आहे, पण सायमल्टेनियसली CSAT कडे दुर्लक्ष होता कामा नये।
CSAT 66 वर क्वालिफाईंग आहे, पण जर तुम्ही टेस्ट पेपर किमान दिले पाहिजे, 3 टेस्ट पेपर आपण घेतले होते, याच्यात तुमचा स्कोर जे आहे तर ते 90 प्लस 100 एवढा तो किमान गेला पाहिजे, जेणेकरून आपण निश्चिंत राहू शकतो. कसं होतं, मध्ये जे आहे UPSCने एकदा थोडा टफ पेपर काढला होता आणि त्याचा इम्पॅक्ट झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, CSATचा पेपर थोडा जरी प्लस मायनस असला तरी त्या केसमध्ये तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, तुम्ही 2 तास शांत चित्ताने तिथं पेपर सोडवा, तुम्ही क्लिअर कराल बघा क्वालिफाईंग पेपर जो आहे. मेंटली जर तुम्ही पीसफुली त्याला डील केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क होणार, यात कसलाही वाद नाही आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. पेपर कितीही टफ आला, पेपरमध्ये किती काही इश्यू आले, तर त्या केसमध्ये जे आहे तो पेपर किमान असा सेट केलेला असतो की त्याच्यात क्वालिफाईंग तुम्ही होऊ शकता. तुम्ही जर पॅनिक झालात तर त्या केसमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा पेपर सोडवताना पण जे आहे एक मेजर कन्सर्न असतो की टिपिकली की मला हे सोपं जातं, मी हेच सोडवतो, तो जर पार्ट टफ असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतात. पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजीकडे पण आपण जाऊयात बघा, पण तो शेवटचा मुद्दा आहे. पेपरच्या आधी 8 दिवस आधी मी तो एक सेशन तुमच्यासाठी घेईन. सो सिम्पली जे आहे की फोकस इकडं पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, करंट असा असला पाहिजे, जेणेकरून इथला इनपुट आउटपुट रेशो खूप चांगला आहे. याच्यासाठी रिव्हिजनला लुसेंट GK सारखं पण पुस्तक तुम्ही वापरू शकता की ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात. किंवा हिस्ट्रीमधला एन्शियंट मिडिवलचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी पण बरेच लोक जे आहे की तो ऑप्शनला टाकून देतात. मग असं न करता ह्या 2 गोष्टींसाठी तरी लुसेंट GK सारखं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. लुसेंट GK तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. सगळे विषयांचं रिव्हिजन पण तुम्ही करू शकता. किंवा जॉग्राफीचे जे फॅक्च्युअल आहेत बघा, विंड्स वगैरे है ना, तर त्या गोष्टी किंवा जे आहेत हिल्स वेगवेगळे जे आहेत जॉग्राफिकल फीचर्स, तर त्याचे पण चार्ट तिच्यामध्ये आहेत, त्याच्यातून पण काही प्रश्न आपल्याला टॅकल होतात. आता या 30 डेजमध्ये एक कॉमन मिनिमम प्रोग्राम की किमान आपण काय केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे सिम्पली जे आहे बघा, 5 इयर्स PYQची यूट्यूब सिरीज आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. बरं, या सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे, त्याच्यामुळे तुमचं काम सोपं होऊन जाईल. दुसरं जे आहे 365ची सिरीज आपण घेतलेली आहे करंटची, आणि त्याच्या नोट्स पण तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत बघा. सो 365च्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता, किंवा सायमल्टेनियसली तुम्ही ते लेक्चर्स पण बघू शकता. बघा, आता 2 गोष्टी असतात की नोट्स आणि लेक्चर, याच्यामध्ये डिफरन्स असतो. शेवटी लेक्चरमध्ये तुम्हाला तो डेटा जो आहे तर तो कॉम्प्रेस करावा लागतो, कारण त्या विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हाला ते संपवायचं आहे. आणि रिव्हिजन नाही आहेत बघा, ते इन डेप्थ तुम्ही नोट्स पण बघू शकता. दुसरं जे आहे की 1 डे रिव्हिजन सेशन पण तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही आपलं स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर गेलात तर तिथं डेमोमध्ये पण ते अवेलेबल आहे. 1 रुपयाचा डेमो कोर्स आहे, तिथून पण तुम्ही ते बघू शकता. म्हणजे काय होतं ना की तुम्ही जर सिक्वेन्शियली गेलात, सगळ्यात पहिले तुम्ही PYQs एकदा नीट रिवाईज करा. PYQsमध्ये तुम्हाला ट्रेंड्स लक्षात असतात की हां, ह्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. सायमल्टेनियसली जे आहे करंट साईड बाय साईड करायचंच आहे बघा, कारण करंटचे मार्क जे असतात तर ते आपल्यासाठी बोनस असतात. 1 डे रिव्हिजन सेशन असं आहे की हे केल्यानंतर जे आहे तुम्ही जर तो सब्जेक्ट रिवाईज करून घेतला तर तिथून तुम्हाला बेनिफिट्स मिळून जातात बघा. स्पॉटलाईट टेस्ट सिरीज जे आहे तर याच्यामध्ये आपण टोटल 15 पेपर घेतले होते. आता बघा, मी तुम्हाला एक जस्ट सिम्पल एक उदाहरण शेअर करतो. मी हे लेक्चर बनवण्याचं एक रिझन आहे बघा, की मला थोड्या वेळापूर्वी एक विद्यार्थी भेटला आणि त्या विद्यार्थ्याचा इश्यू असा होता, त्याला कुणीतरी सांगितलं की जाऊन तू या व्यक्तीला भेटवावा. पण मुळात जे आहे की 4 वर्षापासून प्रिलिम्स डाऊन आहे कॅन्डिडेटची, आणि याच्यामध्ये एक प्रॉपर गायडन्स तिथं नव्हतं, किंवा स्वतः सेल्फ ते करत असताना जे आहे ॲनालिसिस प्रॉपरली केलं गेलं नव्हतं. आणि ह्या सर्व याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा जो इश्यू होता की त्यांनी 4 वर्षात टेस्ट सिरीज प्रॉपरली केलेलीच नाही आहे. मुळात कसं आहे बघा की पेपर आपण सोडवणार आहोत, 2 तासात आपल्याला तो पेपर डील करायचा आहे, तर ती मानसिकता, ती मेंटॅलिटी डील होण्यासाठी सिन्सिअरली टेस्ट सिरीज तुम्ही केली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता जे आहे तुम्हाला हे पेपर पण अवेलेबल आहेत बघा, स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर जे आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, अकॅडमीतून घेऊन जाऊ शकता. याचे यूट्यूबवर इन डेप्थ डिस्कशन्स पण आहेत बघा. ओके, कारण एखादी टेस्ट सिरीज ज्यावेळेस आपण सोडवतो, ती सोडवताना मग तो जो प्रश्न आहे त्याचा कॉन्टेक्स्ट कसा आहे, याच्यातून काय उद्या प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे तुम्हाला विचारलं जातं, आणि ह्या गोष्टी खूप मॅटर करतात बघा. सो स्पॉटलाईट टेस्ट सिरीज जी आहे तर ती तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे, ज्या लोकांनी नाही सोडवली असेल. फक्त एक मुद्दा असा होता की त्याच्याशी बोलताना मी जेव्हा त्याच्याबरोबर डिस्कस केलं तर त्याचं म्हणणं होतं की मला मार्क्स खूप कमी येत होते टेस्ट सिरीजमध्ये, आणि त्यामुळे जे आहे मी टेस्ट सिरीज सोडवणं बंद केलं. एक गोष्ट लक्षात घ्या, कसं असतं बघा की जेव्हा एखादा स्टुडंट फ्रेशर आहे बघा, तो नव्याने जेव्हा सुरुवात करतो, तो ऑबियसली त्याचा आवाका कमी असणार आहे. आणि पेपरच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं की त्याला एखाद्या ठिकाणी जे आहे कमी मार्क्स येतील किंवा प्रश्न डील नाही होणार. मग याच्याकरता डिस्कशन्स पण तिथं असतात की त्याच्यातून आपण शिकत जातो की हां, मला हा टॉपिक जरा हार्ड जातो आहे, तर तेवढा टॉपिक मी पुस्तकातून बघणं. आता आपल्याला काय करायचं आहे की हे पेपर तुम्ही सोडवू शकता. 15 पेपर आहेत, याच्यामध्ये 12 GHचे पेपर आहे आणि 3 पेपर CSATचे. याच्यामध्ये पण एक गोष्ट मी क्लिअर करून देतो की याच्यामधले जे आहेत 15 पैकी
जवळपास जे आहे 6 पेपर आय थिंक कॉम्प्रिहेन्सिव्ह त्याच्यामध्ये आहेत. ओके, बाकी सब्जेक्ट वाईज पेपर याच्यामध्ये आहेत. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह तरी टेस्ट सिरीज तुम्ही सोडवा बघा, म्हणजे आता वेळ कमी आहे तर किमान कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर तुम्ही सोडवा. आणि याच्यामध्ये एक CBBचा पेपर आहे बघा, करंट CBB, तर ते पेपर पण जरा बघितले पाहिजे. आता मूळ कसं असतं की ज्या वेळेस आपण डिस्कशन प्रॉपरली बघतो, पण ते डिस्कशन आहे ना ते वन डे रिव्हिजन सारखेच आहेत बघा. ते डिस्कशन एकेका टेस्टचं जे आहे 3 तासाच्या आसपास आहे, 2.5 ते 3 तास. तिच्यामध्ये हे 100 प्रश्न तर तुमचे क्लिअर होतील, पण त्याच्याशी रिलेटेड अजून 10 गोष्टी तुमच्या कानावर पडतील की ज्याच्यातून तुम्हाला जे आहे एक्झाममध्ये हेल्प होईल. सो स्पॉटलाईट टेस्ट सिरीज जी आहे त्याचे यूट्यूबवर डिस्कशन्स पण आहेत. आता बऱ्याचदा असं असतं की काही लोक फक्त डिस्कशन बघता, पण तुम्ही आधी किमान पेपर सोडवा आणि मग त्याच्यानंतर डिस्कशनकडे जा. हे एक तुम्हाला हेल्प करणार आहे. आता ज्यावेळेस आपण असं करू तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की फॉर एक्झाम्पल पॉलिटी, आता पॉलिटीमधले पार्लमेंटचे माझे 3 प्रश्न चुकलेत बाबा, हे चुकायला नको होते. मग तेवढं तुम्ही बघा, शेवटचा महिना राहील, मग ती टेस्ट सिरीज किंवा तुम्ही दुसरी कुठली टेस्ट सिरीज सोडवलेली असेल तर त्या टेस्ट सिरीजचा ॲनालिसिस काय आहे, तिथं कुठं प्रॉब्लेम आला होता, ते टॉपिक्स बाजूला घ्या. त्या टॉपिक्सनुसार ते पुस्तक तुम्ही बघा. तेवढं तुम्ही बघितलं पाहिजे, कारण पूर्णचा पूर्ण विषय रिवाईज करणं, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला खूप प्रॉपरली माहीत असतात. परत ते वाचण्यात काही पॉईंट राहत नाही. त्याच्यामुळे कुठला आपला पार्ट जो आहे तो वीक आहे किंवा कुठं आपल्याला प्रॉब्लेम येतो आहे तेवढंच तुम्ही जे आहे बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता सिलेबस 40 बुक जे आहे तर ते आपण पब्लिश केलेलं आहे बघा. या सिलेबस 40 पुस्तकामध्ये तुमचं जे सिलेबस आहे राज्यसेवा आणि कंबाईन, ते डिटेलमध्ये जे आहे डिकोड करून दिलं आहे की एखादा टॉपिक त्यांनी दिला आहे तर त्या टॉपिकमध्ये किती सब टॉपिक्स आहेत, त्या कुठल्या सब टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. बरं, याची सुद्धा लेक्चर सिरीज जी आहे तर ती स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर अवेलेबल आहे, यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जे आहे ही सिरीज बघू शकता. आता याच्या सगळ्यांच्या लिंक मी देणारच आहे खाली, तुम्हाला सांगितलं. पण ह्याच्यातून काय होईल की तुम्हाला शेवटच्या क्षणी जर असं वाटलं की नाही मला पुस्तकं सगळी जी आहे एकदा प्रॉपरली रिवाईज करायची, तर मग ते करत असताना सिम्पली आपण काय करणार की तेवढा पुस्तकातला पार्ट फोकस करू की हां ज्याच्यावर वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. सो ती एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला जे आहे त्याचा GSमध्ये खूप चांगला जो आहे तर तो बेनिफिट मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असतं बघा की हे झालं टेक्निकल सगळं की आपल्याला अशा पद्धतीने गोष्टी डील करायच्या. दुसरा एक असतो मानसिक, पण एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा असतो की आजपर्यंत प्रिलिम्स डाऊन आहे, मग कुठंतरी आपल्याला जे आहे लो फील होत असतं, किंवा की माझं सगळं चांगलं चालू होतं पण हे शेड्यूल जे आहे प्लस मायनस होत गेलं, तिच्यामुळे कुठंतरी मी बॅकफूटवर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकाला ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तुमच्याबरोबरचे इतर विद्यार्थी जे आहेत ते पण याला मानसिक स्तरावर जे आहे अशाच पद्धतीने फेस करत असतात. काही लोक जे आहे त्याला चांगलं टॅकल करू शकतात, काहींना तो प्रॉब्लेम येऊन जातो. सो तुम्हाला जर असं कुठल्याही क्षणी असं वाटत असेल खूप जास्त लो फील होत आहे, तर तुम्ही टीम स्पॉटलाईटशी बोलू शकता, इथं येऊन भेटू शकता, किंवा तुम्हाला प्रोत्साहन देणारी 4 लोक तुमच्या लाईफमध्ये असतात, तुम्हाला पॉझिटिव्ह याच्याने ते बघतात, तुम्हाला तो आत्मविश्वास देतात, त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता बघा. ओके, याच्यामध्ये पॅरेंट्स असू शकतात, फ्रेंड्स असू शकतात. ओके, सो मूळ जे आहे मुद्दा की ती पॉझिटिव्हिटी टिकवणं जे आहे ते याच्यामध्ये गरजेचं आहे आणि टिकून राहणं. बऱ्याचदा असं होईल की आता दिवाळी आहे मध्ये, मग दिवाळी आहे तर दिवाळीमध्ये खूप गोंधळ घातला आपण, सगळे 8-10 दिवस तिच्यात घातले आणि मग नंतर परत तुम्हाला जे आहे अभ्यासाचा टेम्पो पकडणं ते कठीण होऊन बसेल बघा तिथं. तर तसं होता कामा नये. मग त्याच्याकरता जे आहे तुम्ही दिवाळीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या थोड्याशा राखून ठेवणं जे आहे, 2-3 दिवस ठीक आहे, मग खूप जास्त त्याला स्ट्रेच करू नका, कारण जेव्हा आपला अभ्यासाशी टच जातो तो परत आपण रुडावर यायला जो आहे तो वेळ घेतो. तेवढं एक लक्षात ठेवा बघा. सो आणि या उपर तुम्हाला काही प्रश्न असले तर ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, आपण त्याच्यावर पण बोलू शकतो किंवा तुमचे जर काही इश्यू असले ते सॉर्ट आऊट करू शकतो. सो तुम्हाला जे आहे टीम स्पॉटलाईटतर्फे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना 1 डिसेंबरसाठी जे आहे बेस्ट ऑफ लक आणि भेटत राहूयात. तुमचे जर काही प्रश्न असले तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू ऑल ऑफ यू.